अर्जुन फार विद्वान आणि थोर भक्त आहे. त्याला असं वाटलं की मृत्यूसमयी कोणी बेशुद्ध पडतात, कोणाची वाचा जाते, कोणाला नातेवाईक जवळची ओळखू येत नाही. तर अशा प्रसंगी त्याच्या मनात भगवंताविषयी नाम कसं येईल किंवा ध्यान कसं येईल भगवंताचं, आणि असं नाही झालं तर त्यांनी जन्मभर जी साधना केली ती व्यर्थ जाणार. कारण भगवंतांनी नंतर अर्जुनाला उत्तर दिलं होतं की जो मृत्यूसमयी माझी आठवण करतो त्यातला मी माझ्या स्वरूपाची प्राप्ती करून देतो. तर अर्जुनाच्या मनात ही भीती होती, म्हणून त्यांनी हा प्रश्न विचारला. तर यावर ज्ञानेश्वर माऊलीने एक छान उपमा दिली आहे, मी ती समजावून देतो. माऊली काय म्हणतात की आपण असं समजू की एखाद्या घटात पाणी भरलं, घट म्हणजे भांडं मातीचं, एखाद्या घटात पाणी भरलं आणि तो घट जलाशयात बुडवला, तर घटाच्या आतमध्ये पाणी आहे, घटाच्या बाहेर पाणी आहे. आता दुर्दैवाने तो घट पाण्याच्या आत फुटला तर काय होईल? पाण्यात पाणी मिसळून जाईल. तर असंच या उपमेद्वारे ज्ञानेश्वराने सूचित केलं आहे, तसा त्याच्यात लिहिलं नाही पण सूचित केलं आहे की मानवी जीवन म्हणजे हा आपला घट, आणि याच्यातली भक्ती ईश्वराची जी आपण केली जन्मभर ती म्हणजे पाणी, आणि ईश्वर हा जलाशयासारखा मोठा, आणि याच्यात जर ते जलाशयात घट बुडवला आणि फुटला म्हणजे मृत्यू झाला तर तो ईश्वरातच मिळणार आहे. आणि याच अध्यायात भगवंतांनी हेही आश्वासन दिलं आहे की जो जन्मभर माझी भक्ती करतो, उपासना करतो, अंत्यसमयी तो कोणत्याही स्थितीत असला तरी त्याचा उद्धार करण्याची जिम्मेदारी, जबाबदारी माझीच आहे. आणि हे जर मी नाही केलं तर मी देव कसला? कारण त्यांनी माझी जन्मभर उपासना केली आहे, तर अंत्यसमयी मी त्याला माझ्या स्वरूपाला नेतो.